तुम्ही माझ्या वुडन कॉटेजबद्दलच्या काही पोस्ट बघितल्या असतील. ते आत्ता मी रिसेंटली स्टार्ट केलेलं आहे. दॅट इज माय स्टार्टअप. आणि माझे एक पार्टनर आहेत अजय गवई म्हणून. ते आणि मी आणि माझे मिस्टर चंद्रशेखर मगर साळुंके हे आम्ही तिघं मिळून तिथे वुडन कॉटेजेसचं थोडं प्रमोट करतो आहे. कारण आत्तापर्यंत आम्हाला बघितलं की आपण राहतो कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये. ओके, आपण बघितलं की फॉरेनला वुडन कॉटेजेस आहेत, छान छान घरं आहेत, पण आपल्याकडं राहतील का अशी, आपल्याकडं टिकतील का, त्यांचं लाईफ काय असेल. तर आम्ही ठरवलं की आमच्यापासूनच सुरुवात करूयात आणि आम्ही थोडेसे कॅबिन्स आणि जुने वाडे असे चालू केलेले आहेत. वाडा इन द सेन्स की कॉन्क्रीट किंवा सिमेंट न वापरता, मीन्स सँड तर वापरतो, सँड प्लस चुना असं मिक्स करून ते वाडे आम्ही बनवायला चालू केले आहे. एक आहे तोच मोठ्या प्रमाणात चालू आहे, मोठा 5000 स्क्वेअर फीटमध्ये. तो मनसरला आहे, घोडेगावच्या जवळ. आणि मग तिथं एक छोटे 2 ऑफिसेस पण आहेत आमचे, जे वुडननी बांधलेले आहेत, जिथून सगळं वुडन मटेरियलचं काम होतं. प्लस एक आता लॉ कॉलेज रोडच्या आमच्या ऑफिसवर माझ्या मुलाचे नवीन स्टार्टअप आहे. त्याने एक कंपनी काढलेली आहे, एक नॉट म्हणून, नॉट ऑफिशियल वेअर. एक फॅशनची फॅशन फॅब्रिक्स आहेत किंवा यू कॅन से की टी शर्ट्स वगैरे मिळतात तिथं, ते डिझाईन करतात. सो तो आणि त्याचा मित्र जे डिझायनर्स आहेत, ही इज बेसिकली प्रोडक्ट डिझायनर. सो ते तिघं मिळून त्यांनी छानपैकी ती स्टार्टअप केलेलं आहे. सो त्याच्यासाठी एक ऑफिस पाहिजे होतं. सो आमच्या घरामध्ये मला एक पार्किंग जे आहे एरिया, त्याच्यावरती स्पेस आहे. तिथं आम्ही ठरवलं की वुडन कॉटेज किंवा वुडन केबिन ऑफिस कम बेडरूम असं बनवायचं. तर ते आम्ही आता बनवून झालेलं आहे. थोडं फार डेकोरेशनचं काम बाकी आहे, पण एकदम सुंदर झालेलं आहे. असं नाही की खूप कॉस्टली आहे वुडन आहे म्हणून. आपण तसं बघतो की वुडन फर्निचर वगैरे खूप कॉस्टली असतं, पण आम्ही प्रयत्न केला आहे की कॉस्ट एकदम कमी करायची. आणि त्यात थोडेसे स्क्रूइंग असतात, काही स्क्रू वापरलेले आहेत, पण जास्त करून लॉक सिस्टीम जे आहे त्यानेच आम्ही कन्स्ट्रक्ट करतो. सो खूपच सुंदर झालेलं आहे केबिन. तुम्हाला कधी जमलं तर मग बघा, तुम्ही येऊन बघू शकता. जर का तुम्हाला ह्यामध्ये इंटरेस्ट असेल की तुमच्याकडे रूफटॉप जागा आहे आणि तिथं तुम्ही केबिन किंवा एखादी छोटी रूम करू शकत असाल, तर जरूर ह्याचा विचार करा. आणि आम्ही बघतो की साधारण प्रत्येकाचं बजेट हे वेगळं असतं. मग त्या बजेटप्रमाणे आम्ही डिझाईन करून त्यांना देतो. फर्निचरसुद्धा बनवतो आहे आणि हे आपण पाईनवूडमध्ये बनवतो आणि त्याला एक आम्ही ट्रीटमेंट करतो. जी ट्रीटमेंट आपण 5-5 वर्षानंतर तुम्ही करू शकता. त्यामुळे वॉटर रेझिस्टंट होतं आणि खूप सुंदर दिसतं. आणि नॅचरल लिव्हिंग हे काहीतरी वेगळंच असतं, ते तुम्ही अनुभव केल्याशिवाय तुम्हाला नाही कळणार. सो जरूर विचार करा. जर तुम्हाला रूफटॉप केबिन किंवा रूफटॉप हाऊस किंवा रूम करायची असेल तर नक्की वुडन कॉटेजचा नक्की विचार करा. आणि जे काय तुमचं बजेट असेल त्याप्रमाणे आपण डिझाईन करता येईल. सो डायरेक्ट मेसेज करा मला माझ्या इन्स्टावरती किंवा यूट्यूबवरती. तुम्ही जर काही यूट्यूबवरती बघत असाल किंवा फेसबुकवरती असेल किंवा इन्स्टावर, तर डायरेक्ट मला मेसेज करा आणि तुमची रिक्वायरमेंट सांगा, तुमचे काही बजेट आहे ते सांगा, आपण नक्की काम करूया. चालेल.